नमस्कार, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। आज आपण पालक आणि गव्हाचं पीठ मिळून कुरकुरीत आणि पौष्टिक असा एक नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत। नेहमी पालकाची भाजी खाऊन घरातील लहान मुले बऱ्याच वेळ कंटाळा करतात, तर त्यांच्यासाठी ही एक उत्तम अशी आणि पौष्टिक रेसिपी आहे। ही रेसिपी तुम्ही मुलांना सकाळी टिफिनमध्ये देखील करून देऊ शकता। अगदी कुरकुरीत आणि चविष्ट ही रेसिपी होते। तर चला मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब करताना समोरील बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच चॅनलवर येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। हिवाळ्यामध्ये कोवळा हिरवा असा पालक मिळतो, तर मी इथे एक जुडी पालकाची घेतलेली आहे। पालक व्यवस्थित निवडून स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे। पालक निवडताना पालकाच्या पानांसोबत मी थोड्या काड्या देखील घेतलेल्या आहेत, कारण या काड्यांमध्ये भरपूर असं फायबर असतं। आता स्वच्छ धुवून घेतलेला पालक आपण उकळून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे अर्धा ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवते। पाणी गरम होईपर्यंत पालक आपण बारीक कट करून घेऊया। पालक आपण जेव्हा गरम करतो तेव्हा त्याला स्वतःचं पाणी सुटते, त्याच्यामुळे पालक उकळण्यासाठी पाणी कमी ठेवावं। अशा प्रकारे मी पालक बारीक कापून घेतलेला आहे। आता गरम झालेल्या पाण्यामध्ये हा पालक मी व्यवस्थित असा शिजवून घेते। पाणी आधीच गरम केलेलं असलं की झाकण ठेवून 5 मिनिटं हा पालक शिजवला की पालक गाढ असा शिजून येतो। पालक छान शिजून येईपर्यंत आपण पुढील तयारी करून घेऊया। मी इथे हिरवी मिरचीचा ठेचा बनवणार आहे। त्यासाठी मी इथे 15 ते 20 हिरव्या मिरच्या स्वच्छ निवडून धुवून घेतलेल्या आहेत। या हिरव्या मिरच्या तव्यावर खमंग अशा भाजून घेते। तुम्ही हिरवी मिरचीच्या ठेच्याऐवजी लाल तिखट वापरलं तरी चालेल, पण हिरवी मिरचीच्या ठेच्यामुळे या रेसिपीला खूप अशी छान चव येते। तव्यावर थोडंसं तेल टाकून ह्या मिरच्या खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत। भाजून झालेल्या हिरव्या मिरच्या एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून आपण घेऊयात। आतापर्यंत पालक देखील शिजून आलेला असेल, हे बघा, हिरव्या मिरच्या भाजेपर्यंत पालक गाढ असा शिजून आलेला आहे। हा पालक देखील थंड होण्यासाठी आपण ठेवूया। भाजलेल्या हिरव्या मिरच्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर 9 ते 10 लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे जाडसर वाटून घ्याव्यात। मिक्सरमधून ठेचा काढताना जाडसरच करावा, खूप लगदा होऊ देऊ नका। आता मी इथे 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे। या गव्हाच्या पिठामध्ये 2 ते 3 चमचे पांढरे तीळ, चवीपुरतं मीठ, ओवा असा हातावर छान चोळून घ्यावा, थोडीशी हळद आणि तयार केलेला हिरवी मिरचीचा ठेचा आणि थंड झालेला पालक या पिठामध्ये मी आता मिक्स करून घेते। पालक शिजवून घेतल्यानंतर त्यामधलं जे पाणी राहतं ते पाण्याने आपण पीठ भिजवणार आहोत, तर हे पाणी मी बाजूला ठेवते। आता या पिठामध्ये मी 1 चमचा बेसनाचं पीठ घेते आणि हे सर्व पदार्थ व्यवस्थित हाताने मिक्स करून घेते। पालक शिजवताना पालकामध्ये जे पाणी राहिलेलं होतं, या पाण्यामध्ये पालकाचे पूर्ण गुणधर्म उतरलेले असतात, त्यामुळे हे पाणी फेकून न देता पीठ मळण्यासाठी वापर करावा। पिठामध्ये एकदम सर्व पाणी आणि पालक न टाकता पहिले पालक आणि मग हळूहळू त्यामध्ये पाणी मिक्स केलं तर आपण पीठ व्यवस्थित मळू शकतो, नाहीतर पीठ एकदमच पातळ होऊन जाईल। अशा प्रकारे हे पालकाचं पीठ मी व्यवस्थित मळून घेते। म्हणून जेव्हा आपण पालक शिजायला टाकतो त्या पालकामध्ये कमीच पाणी टाकावं, म्हणजेच पालकामधील पाणी वाया जाणार नाही। ही पालकाची कणिक अशा प्रकारे सॉफ्ट मी मळून घेतलेली आहे। याच्यावर थोडंसं तेल लावून 5 ते 10 मिनिटासाठी ही कणिक अशीच ठेवून द्यावी। 5 ते 10 मिनिटानंतर कणिक व्यवस्थित सेट झाल्यानंतर अशा प्रकारे एक गोळा घेऊन त्याची मी पोळी तयार करून घेते। पोळी छान पातळ अशी लाटून घ्यायची आहे। मुलांना नेहमी पालकाची भाजी किंवा पालकाचे पराठे खाऊन कंटाळा आलेला असतो, त्यामुळे त्यांच्यासाठी ही नवीन रेसिपी आहे। अशा प्रकारे मी ही पोळी
पातळ अशी लाटून घेतलेली आहे। आता एखाद्या चाकूच्या सहाय्याने ही पोळी आपण आपल्याला आवडेल त्या आकारात कट करून घेऊया। मी आयत आकारामध्ये ही पोळी कट करून घेते। तुम्ही त्रिकोणी किंवा तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये पोळी कट करू शकता। तर अशा प्रकारे मी आयत आकाराचे हे काप तयार करून घेते। आता हे पालकाचे काप आपल्याला तळून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी गॅसवर तेल गरम करत ठेवलेलं आहे। त्यामध्ये हे काप मी तळून घेते। तेल मीडियम फ्लेमवर छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे पालकाचे काप आता आपण तळून घेऊयात। हे बघा, तेलात टाकलेले हे सर्व काप छान असे फुगून येतात आणि कुरकुरीत असे तयार होतात। हे पालकाचे काप तेलामध्ये मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घेऊयात, म्हणजेच ते कुरकुरीत तयार होतील। पोळी लाटताना पोळी जर पातळ लाटली तर अशा प्रकारे हे काप फुगून येतात आणि कुरकुरीत तयार होतात। तर अशा प्रकारे तयार आहे पालक आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेला कुरकुरीत असा नाश्ता। तुम्ही हे पालकाचे काप दह्यासोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व करू शकता किंवा टोमॅटो सॉस सोबत देखील हे काप खाऊ शकता। तर आहे ना हिवाळ्यात मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी उत्तम अशी रेसिपी। चला तर मग आजची रेसिपी आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत।